नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, व्हायचं ते निकाल आलेले आहेत. तो सगळा धुरळा हळूहळू करत खाली बसतोय. परत एकदा तिसऱ्यांदा मोदींना विरोधी पक्ष अडवू शकले नाहीत. ते तिसऱ्यांदा स्वतःच्या बहुमताने नसेल तरी त्यांच्याच नेतृत्वाखाली जी रालोआ राष्ट्रीय लोकशाही आघाडी चालते, त्या आघाडीने बहुमत निर्विवाद मिळवलेलं आहे. त्यांचा आकडा आता कुठून जुळवून वगैरे 300च्या पार गेला असं सांगितलं जात आहे. आणि त्या आघाडीत सहभागी असलेले आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बिहारचे नितीश कुमार, चिराग पासवान, महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे, अजितदादा यांनासुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे समोर आल्यानंतर राजकारणातली चलबिचल सुरू झाली आहे. अजून एक दिवस आहे. मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय त्यानंतर जवळजवळ 30 तासांनी देशाचं नवं मंत्रिमंडळ म्हणजे केंद्रीय मोदी सरकार स्थापन व्हायचं आहे. त्याचा शपथविधी व्हायचा आहे. पण त्याच्या आधीच कुठल्या घटक पक्षाला कुठली मंत्रिपदं मिळणार, कोणी किती मागितली आहेत, त्यांना कुठली खाती मिळणार याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच वेळेला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनमताचा तिसऱ्यांदा कौल मिळालेले पक्ष, जे स्वतःला इंडी अलायन्स किंवा इंडी गठबंधन म्हणतात, अशा पक्षांना काय करायचं याची चाचपणी सुरू झालेली आहे. आणि त्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत इंडी अलायन्सच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलवलेली होती. त्या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार जाऊन पोहोचले, पण उद्धव ठाकरे पोहोचले नाहीत याची चर्चा झाली. कारण इंडी आघाडीचा जो महाराष्ट्राचा घटक आहे, ज्याला महाविकास आघाडी म्हणतात, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी सगळ्यात मोठा 21 जागांचा वाटा उद्धव ठाकरेंना मिळालेला होता. पण सर्वात कमी जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच निवडून आणू शकले. आणि आता गोची अशी झाली आहे की सरकार बनवण्यासाठी जर दिल्लीत इंडी आघाडीची बैठक झाली असती तर कदाचित आदल्या दिवसापासून उद्धव ठाकरे गेले असते. त्यांनी सांगितलं होतं की उद्या होणाऱ्या बैठकीला आमच्यातर्फे अरविंद सावंत आणि संजय राऊत हजेरी लावतील. त्यांनी हजेरी लावली. आणि दुसरी गोष्ट एक उद्धव ठाकरे बोलले होते, त्याकडे फार माध्यमांनी लक्ष दिलं नाही की चित्र स्पष्ट नसलं आणि भाजप बहुमत हुकलेलं असलं तरीही इंडी अलायन्सने सरकार बनवावं अशी कुठलीही आकडेवारी समोर आलेली नव्हती. पण अवघ्या 9 जागा जिंकणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र सरकार बनवण्याचा दावा पेश केलाच पाहिजे असं पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगून टाकलं होतं. आता सरकार कसं बनवणार? त्यासाठी 272 जागा लागतात. तुमच्याकडे फक्त 9 जागा आहेत. तुमचा राष्ट्रीय हायकमांड असलेला काँग्रेस पक्ष, त्याला 99 जागा मिळालेल्या आहेत. आणि इंडी अलायन्स म्हणतात त्यांना 250सुद्धा जागा मिळालेल्या नाहीत. भाजपला एकट्याला 240 जागा मिळाल्या, बहुमत हुकलं. पण एकट्या भाजपला जितक्या जागा जिंकता आल्या तेवढ्याही एकत्रित इंडी अलायन्सला जागा जिंकता आल्या नाहीत. मग तुम्ही सरकार बनवण्याचा दावा पेश कसा करणार? हा काय प्रश्न कोणीही
उद्धव ठाकरेंना विचारला नाही. अर्थात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात, राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पत्रकार परिषद घेतात. त्यांना उलटा प्रश्न विचारायचा नसतो, त्यांनी लिहून दिलेलेच प्रश्न विचारायचे असतात आणि त्यांना आपणच लिहून दिलेली उत्तरं त्यांनी सांगायची असतात. अशाच पत्रकार परिषदा होत असल्यामुळे सरकार बनवण्याचा दावा पेश केला पाहिजे. हे जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा एकाही पत्रकाराने त्यांना आकडेमोडीचं गणित सांगितलं नाही. पण हरकत नाही, उद्धव ठाकरेंना ते गणित कळत असो नसो, काही असो, किंवा त्यांनी प्रश्न विचारो न विचारो, मुद्दा इतकाच आहे की उद्धव ठाकरेंना सरकार स्थापन करण्याची घाई कशाला होती. भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष झाला आहे. बहुमत हुकलं असलं तरी मित्र पक्षांसकट त्यांच्या आघाडीला बहुमत मिळालेलं आहे. त्या NDAमध्ये सुद्धा सरकार स्थापनेविषयी कुठचाही पक्ष नेता निकालानंतर ताबडतोब दावा करत नव्हता. अशा वेळेला फक्त 9 खासदार आपल्या गाठीशी असताना उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे हा हट्ट का धरला, हा खरा राजकारणातला एक कळीचा मुद्दा आहे. आणि त्यांनी तो दावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला इंडी अलायन्सची बैठक झाली त्याला उद्धव ठाकरे गैरहजर होते इतकंच नाही, तर त्या बैठकीत निर्णय झाला की विरोधी पक्षात बसायचं, सरकार स्थापनेचा दावा करायचाच नाही. आणि करणं अशक्यच होतं, करणं अशक्य होतं. एकपक्षीय सर्वात मोठा लार्जेस्ट पार्टी असंही नाही, म्हणजे काँग्रेस पक्षाबद्दल बोलतोय. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष पण झाला नाही, बहुमत नव्हतं, आघाडी केली, त्या आघाडीकडे बहुमताची दूर दूर शक्यता नाही. अशा वेळेला सरकारचा दावा पेश करणार म्हणजे काय. मोदींना मतदाराने नाकारलं ही भाषा ठीक आहे, पण तुमच्यापेक्षा अधिक स्वीकारलं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. काँग्रेसला जितकी मतं मिळाली त्याच्या जवळपास दुप्पट मतं एकट्या भाजपला मिळालेली आहेत. आघाडी म्हणून त्यांना बहुमत मिळाले, पण इंडी अलायन्स सरकार स्थापन करू शकणार नाही याची जी जाणीव उद्धव ठाकरेंना झाली आहे त्यानंतरच एकूण देशभरच्या बातम्यांमध्ये आणि मराठी माध्यमांमध्ये सुद्धा बातम्यांचा रोख आणि दिशा बदललेली आहे. ती दिशा अशी आहे की आता 4-4.5 वर्षाचा हेवा दावा संपून परत एकदा उद्धव ठाकरे महायुतीमध्ये आणि NDAमध्ये जाणार का. लक्षात घ्या, अचानक लोकसभेचे निकाल संपून मोदी 0-3 येण्याची तयारी सुरू झाली आणि बातम्यांचा रोख कसा बदलला बघा. की जे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आम्ही मोदींचा पराभव केला म्हणून डंका पिटत होते, तेच परत एकदा महायुतीच्या वळचणीला, NDAच्या वळचणीला आश्रयाला जाणार अशा बातम्या अचानक सुरू झाल्या. आणि त्याचं कारण एकच होतं की इंडी अलायन्सचे सगळे नेते निकालानंतर महत्त्वाची बैठक, आगामी राजकारण ठरवायला दिल्लीत जमले. तिकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली होती. आणि म्हणून उद्धव ठाकरे महायुतीत जातील का, NDAत जातील का याची चर्चा सुरू झाली. आणि NDAत जायचं तर तिथे सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजप याला शरण जाणं भाग आहे. आता प्रश्न असा आहे की तो भाजप शिवसेनेला परत आपल्यासोबत घेईल का. आज तरी तशी काही गरज दिसत नाही, पण घेईल का असल्या शक्यतांवर विचार करणं हे राजकीय अभ्यासकाला भाग असतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हे बैठकीला इंडी अलायन्सच्या गेले नसतील तर मग ते हळूहळू करत NDAमध्ये जाण्याच्या, महायुतीत जाण्याच्या
विचारात आहेत का याची चर्चा सुरू झाली. आता एक गंमत लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे जातील सुद्धा, तर का जातील याची मीमांसा केली पाहिजे. काही कमी नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे 4.5 वर्षापूर्वी युतीतून बाहेर पडलेले उद्धव ठाकरे यांनी कमीत कमी शिंदे गटापेक्षा 2 जागा जास्त लोकसभेत जिंकलेल्या आहेत. चांगली मतांची टक्केवारी मिळवलेली आहे. मग विरोधी राजकारण करायचं सोडून परत एकदा महायुतीला शरण जाण्याची गरज काय? तर त्याची गरज लक्षात ठेवली पाहिजे की उद्धव ठाकरे यांचं राजकारण फक्त सत्तेसाठी आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते मतदारांनी दिलेल्या कौल जो होता तो झुगारून एका दिवसाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, कारण त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार होतं. निवडणूक लढवली महायुती म्हणून आणि सरकार स्थापन करायला महाआघाडीत ते गेले. इथे एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे संघर्षाचं नाही आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण लोकशाही वाचवायला, संविधान वाचवायला वगैरे बिलकुल नाही आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त सत्तेचं राजकारण हवं असतं. सत्तेबाहेर बसणं त्यांना केवळ अशक्य आहे. आणि महाविकास आघाडी किंवा इंडी गठबंधन यात राहायचं तर पुढली 5 वर्ष किंवा जोपर्यंत मोदी सरकार टिकणार आहे तोपर्यंत फक्त हातपाय आपटत बसणं, आंदोलनं करणं या पलीकडे जाता येणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरेंना झालेली आहे. आणि म्हणूनच विरोध कसा करायचा याच्या बैठकीकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि आपला विरोधी गट म्हणजे एकनाथ शिंदे हे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींच्या समर्थनाचं भाषण करून 2 मंत्रिपदं पदरात पाडून घेणार याच्या असूयेने उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेले असू शकतात. मंत्रिपद, सत्ता, सत्तेतून पैसा हेच ज्यांचं राजकारणातलं उद्दिष्ट आहे त्या उद्धव ठाकरेंना दीर्घकाळ विरोधी पक्षाचं राजकारण करणं शक्य नाही. शिवसेना हा पक्ष हा मुळात आंदोलनातून उभा राहिलेला आहे. 1966 साली स्थापन झालेली शिवसेना 1968 साली पहिल्यांदा विधानसभा आपल्या महापालिका निवडणुकीत उतरली. 66च्या विधानसभेला पण निवडणुका लढवल्या नव्हत्या. 68मध्ये महापालिका निवडणुका लढवल्या. 70, 71, 72मध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. पण एखाद दुसरा आमदार कसाबसा आला तर खासदार स्वप्नसुद्धा शिवसेनेसमोर नव्हतं. अशा शिवसेनेला सत्तेची जी चटक लागली उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांना सत्तेबाहेर बसणं अशक्य आहे. बाळासाहेबांची गोष्ट वेगळी होती. बाळासाहेब निवडणूक लढवतच नव्हते, कारण कुठलंही घटनात्मक पद, सत्तेचं पद यांची बाळासाहेबांना किंमत नव्हती, कारण ते स्वयंभू होते. जसं ध्रुवाचं अढळपद असतं तसं बाळासाहेब ठाकरे म्हणजेच सत्ता होती. बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं एक अभूतपूर्व स्थान भारतामध्ये आणि राजकारणामध्ये निर्माण केलं होतं, सार्वजनिक जीवनामध्ये निर्माण केलेलं होतं. त्यांना कुठल्याही सत्तापदाचा मोह नव्हता. त्यांनी नगरसेवक केले, महापौर केले, आमदार केले, खासदार केले, मुख्यमंत्री, मंत्री केले, पण त्यांना कधीही त्या सत्तापदाचा आणि लाल दिव्याच्या गाडीचा मोह पडला नाही. आणि हाच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब त्यांचे वडील यांच्यामध्ये फरक आहे. त्या कुठल्याही लाल दिव्याच्या गाडीपेक्षाही आपली ताकद बाळ ठाकरे म्हणून मोठी आहे हे बाळासाहेबांनी ओळखलं होतं. शिवसेना प्रमुख म्हणजेच मुख्य केंद्र असतं हे त्यांनी प्रस्थापित केलं होतं. ते उद्धव ठाकरेंना ते पद आणि ते स्थान कधीही मिळवता आलं नाही. आणि म्हणून त्यांना सत्ता पदाशिवाय उद्धव ठाकरे म्हणजे शून्य असं वाटतं.
त्यामुळे आता महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीकडे सत्ता नसेल तर एक विरोधी पक्षाचा आंदोलन करणारा नेता, ही गोष्ट उद्धव ठाकरेंना सुखावणारी नाही. हा फरक असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा फरक आहे. पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आले, तरी उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा मोह झाला नव्हता. पुढच्या 2 निवडणुकांमध्ये कसाबसा एक आमदार निवडून आला, तरी राज ठाकरे यांचं स्थान अबाधित आहे. त्यांच्या दाराशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री त्यांच्या घरी येतात. बाळासाहेबांकडे सुद्धा यायचे, कारण राज ठाकरे कुठल्या तरी पदावर आहेत म्हणून नाही. राज ठाकरे हा स्वयंभू नेता आहे आणि आपण स्वयंभू नेता नाही. कुठल्या तरी अधिकार पदाशिवाय किंवा कुठल्या तरी संघटनात्मक ताकदीशिवाय आपण शून्य आहोत, ही जी धारणा आहे ती उद्धव ठाकरेंना पोखरून काढत असते. आणि म्हणूनच विरोधाच्या राजकारणात बसायचा निर्णय इंडी अलायन्स घेते म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीला गेले नाहीत. उलट उद्धव ठाकरे इंडी अलायन्स महागठबंधन सोडून रालोआमध्ये, NDAमध्ये परत प्रवेश करतील या बातम्या आणि ही चर्चा सुरू झाली. कारण सरळ आहे, उद्धव ठाकरेंना सत्तेशिवाय राहता येत नाही. सत्तेशिवाय राहता येत नाही. विरोधी राजकारणातून कमाई काय करणार? राजकारण हा जेव्हा कमाईचा विषय होतो तेव्हा सत्तापद ही तुमची अगतिकता होऊन जाते, गरज होऊन जाते. सत्तापद नसेल तर आपण शून्य आहोत, ही धारणा तुम्हाला पोखरून काढायला लागते. आणि उद्धव ठाकरे यांची गेल्या 2 वर्षात सत्तेबाहेर राहून जलबिनं मछली अशी अवस्था झालेली आहे, अशी अवस्था झालेली आहे. आणि प्रामुख्याने ज्याने आपला पक्ष फोडला तो एकनाथ शिंदे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींचं गुणगान करतो आणि 2 मंत्रिपदं मिळवतो. हे तर अक्षरशः जखमेवर चोळलेलं मीठ ठरतं मित्रांनो. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे हे परत NDAमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येण्याचं कारण आपल्याला समजू शकतं. आपल्या 1-2 मंत्र्यांना गमत फरक लक्षात घ्या मित्रांनो, फरक लक्षात घ्या. आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं दुखणं काय असेल? गेल्या लोकसभा निवडणुकीत किंवा त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीत 14 आणि 19 शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तरी एक नगण्य असं अवजड उद्योग नावाचं मंत्रालय आधी अनंत गीते आणि नंतर अरविंद सावंत यांना देण्यात आलं होतं. अधिकचा एक राज्यमंत्रीसुद्धा त्यांना देण्यात आला नव्हता. 16 खासदार असूनसुद्धा 2014मध्ये चंद्रबाबू नायडूंना एक मंत्रिपद, एक राज्यमंत्रीपद किंवा 2 मंत्रिपदं मिळालेली होती. पण उद्धव ठाकरेंना 2 खासदार अधिक असूनसुद्धा सारखा जो उद्धटपणा, उर्मटपणा दाखवला जातो तेव्हा मोदींनी दुसरं मंत्रिपदसुद्धा दिलं नाही. आणि ते दुखणं आहे. मागणार नाही, आपोआप मिळालं पाहिजे. आणि नाही दिलं तर काय, आम्ही रुसून बसू. हे करता करता ही दुर्दशा शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जी लवचिकता आहे, त्यांनी युतीमध्ये राहूनसुद्धा 15 जागा लोकसभेच्या मिळवल्या. अडवून ठेवलं नाही, रडवलं नाही, भांडण केलं नाही. 7 लोक निवडून आणले आणि 7 संख्येच्या बळावर 2 मंत्रिपद एकनाथ शिंदेला मिळतात. आणि आपल्याला 18 असताना फडतूस मंत्रालय मिळालं.
दुसरं राज्यमंत्री पदसुद्धा दिलं नाही. हे जे दुखणं होतं त्या दुखण्यावर सेंट्रल हॉलच्या परवाच्या चित्रणाने मीठ चोळलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे परत महायुतीत जाण्याच्या, NDAत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचं कारण पत्रकारांकडे सुद्धा काही ना काही फिलर आलेले असतील आणि त्याचं पहिलं चिन्ह, पहिली पळवाट उद्धव ठाकरेंनी इंडी अलायन्सच्या बैठकीकडे पाठ फिरवली इथून होते. दुसरी गोष्ट, मस्केनी आणि एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी तर सांगितले, शिवसेनेच्या 9 पैकी 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत, कारण त्यांना सत्ता हवी आहे, आपल्या विभागात विकास घडवून आणायचा, मतदारांना खुश करायचं, तर सरकारची मर्जी संपादन करावी लागते. त्यासाठी उद्धव ठाकरेंचे 2 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची पण बातमी आली. तर उद्धव ठाकरे जातील का? जरूर जातील, जरूर जातील. पण त्यांना सत्तेच्या मधाचं बोट लावलं पाहिजे, सत्तेच्या मधाचं बोट लावलं पाहिजे. अर्थात ते गेल्यामुळे काय काय उद्भवू शकतं हा विचार वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे, त्याच्यावर नंतर चर्चा करता येईल. पण आज एकच सांगता येईल की या बातम्या मला हवेतल्या वाटत नाहीत, त्याला काही ना काही आधार असू शकतो. आगीशिवाय धूर नसतो म्हणतात, तसं आहे. हा जो अशा बातम्यांचा धूर आलेला आहे त्याचं कारण कुठे काहीतरी इतकं जळतंय की एकनाथला 2-2 मंत्रीपदं, आम्हाला साधं एक चांगलं मंत्रालयसुद्धा दिलं नाही. हा जो जाळ पेटलेला आहे त्याचा धूर उभाठाव महायुतीत जाण्याच्या धुरातून आपल्याला बघता येतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.